मंत्रिमंडळ बैठकीला मंत्री छगन भुजबळांची अनुपस्थिती। मराठा आरक्षणाच्या GR वरून भुजबळ नाराज असल्याची चर्चा। भुजबळांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। शासनाच्या GR वरून ओबीसी नेते कार्यकर्त्यांमध्ये शंका। कुठल्याही जातीला कुठल्याही जातीत टाकण्याचा अधिकार सरकारला नाही, तर संबंधित प्रश्नावर वकिलांचा सल्ला घेणार, छगन भुजबळांची माहिती। GR वर शंका उपस्थित करणाऱ्यांवर जरांगेंचं तोंड सुख। GR वरून काही जणांच्या पोटात दुखतंय, मनोज जरांगेंचा खोचक टोला। कुणाचंही आरक्षण काढून घेतलेलं नाही, तर नेत्यांनी टीका करण्यापेक्षा निर्णयाचा विचार करावा। तर मवियाच्या नेत्यांनी आरक्षण घालवलं, राधाकृष्ण विखे पाटलांची मवियावर जोरदार टीका। मराठा समाजासाठीच्या GR बाबत ओबीसी समाजामध्ये नाराजी। ओबीसी नेते सोमवारी कोर्टात हरकत याचिका करणार दाखल। शासनाच्या GR वरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद। GR मुळे ओबीसींचं कुठलंही नुकसान नाही, तायवाडेंचं मत। तर GR मुळे ओबीसींचं आरक्षण संपलं म्हणत लक्ष्मण हाकेंचा आरोप। कालचा GR नाही, तर ती फक्त माहिती पुस्तिका। याचा काहीही फायदा होणार नाही, मराठा याचिकाकर्ते विनोद पाटलांचं आरक्षणासंदर्भातील GR वर परखड मत। मराठा आरक्षणाचं संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा। संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी। दुपारी 1 वाजता होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आज स्नेहभोजन। गणेशोत्सवानिमित्त महायुतीच्या आमदारांसाठी आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम। स्वागत। मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटतायत। कोर्टामध्ये हा GR टिकणार का, असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। याबाबत जाणून घेऊयात। सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे आपल्यासोबत सध्या जोडले गेलेत। सिद्धार्थजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। आता सरकारनं GR तर काढलेला आहे, मात्र अर्थातच त्याला विरोध होणार, आव्हान दिलं जाणार कोर्टामध्ये, हे अपेक्षितच होतं। जर आव्हान दिलं तर मग त्याचं पुढे काय होणार, कोण आव्हान देऊ शकतं आणि कशा पद्धतीनं? बघा, GR हा ऑफिशियली कधी रिलीज होईल, कारण काल मंत्री महोदय म्हणले की तो 1-2 दिवसात रिलीज होईल। GR मध्ये काही शब्दांमध्ये रात्रीपर्यंत बदल पण झाले होते। पात्र हा शब्द जो हेडिंग मध्ये होता तो काढला गेलेला होता। आता जेव्हा हा GR ऑफिशियली प्रदर्शित होईल तेव्हापासून हे प्रोसेस सुरू होईल। आता GR चं मी थोडं तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो। GR चा प्रोसेस कसा असतो की सगळीकडून इनपुट्स घेतले जातात, ह्याच्यात थोडं फास्ट फॉरवर्ड झालं असेल प्रोसेस। मग कॅबिनेट एक निर्णय घेतं की हा आपल्याला GR काढायचा आहे। ते राज्यपालांकडे जातात आणि राज्यपालांच्या हस्ताक्षरेने तो GR मग नंतर अप्रूव्ह होतो आणि तो उपसचिवांच्या थ्रू प्रदर्शित केला जातो। ते प्रोसेस झालेलं आहे। मला एक पण समजलं नाही की काल जर म्हणले की उद्या परवा GR प्रदर्शित होणार आहे आणि GR बद्दल अजून तो ऑफिशियली यायचा आहे, मग काल तो दाखवला होता तो काय होता, कारण त्याच्यात तर सगळं ऑफिशियलच वाटत होतं। आता जाऊ दे, जे काय असेल ते। आता जो तुम्ही प्रश्न विचारला की GR जेव्हा होईल ऑफिशियली स्टार्ट होईल, GR च्या खाली 8-10 डिपार्टमेंट्सचे नावं दिलेले आहेत ज्यांच्याकडे हा GR ऑफिशियली जाईल। त्याच्यानंतर ती गाव पातळीवरची त्रिसदस्यीय समिती वगैरे कमिटी त्याचं फॉर्मेशन सुरू होईल। पण जसा तो प्रदर्शित होईल तसं कोणीही या GR विरुद्ध कुठलाही व्यक्ती, संस्था हे हायकोर्टात रिट पिटिशन फाईल करू शकतात। आता त्या GR ला डिफेंड करायचं, तो टिकवायचा असला तर मग गव्हर्नमेंटचा रोल ह्याच्यात येतो। महाधिवक्ते जे आहेत, मुख्यमंत्री म्हणले आहेत आम्ही सक्षम आहोत, आम्ही हा GR कोर्टात टिकवून दाखवू, तर मग तो टिकवण्याचा भाग त्यांचा। जर कोर्टाने त्याच्यात नोटीस इश्यू केली तर मॅटर पुढे चालत राहील, पण जर स्थगिती दिली कोर्टाने
काही कारणास्तव, तर मग हे सगळं प्रोसेस परत थांबेल. मला नाही वाटत सुरुवातीला एकदम कोर्ट ह्याच्यात स्थगिती देईल. आणि माझं म्हणणं आहे की 1-2 महिन्यात जसं पहिलं प्रमाणपत्र हाती येईल या GR मार्फत, ज्याचा उद्देश आहे आणि जो शासन निर्णय आहे, तेव्हा मी मानेल की हे आंदोलन जे आहे आणि ज्या मागण्या होत्या हैदराबाद म्हणजे मराठवाड्यापुरत्या, त्या सक्सेसफुल झाल्या आहेत. तोपर्यंत आपल्याला काय म्हणता येणार नाही. आता बघा, प्रमाणपत्र हे कुणबी मराठा, मराठा कुणबी हे मराठवाड्यातल्या हे 5-6 जिल्ह्यातल्या काही लाख लोकांना मिळू शकतं. पण त्याच्यात व्हॅलिडिटी किती लोकांची होती ती महत्वाची आहे. आणि जर व्हॅलिडिटी झाली तर मग त्यांचा ओबीसी मध्ये समावेश होईल. आता मुख्यमंत्री बरोबर म्हणले आहेत की आम्ही ओबीसी मध्ये घुसखोरी करून देणार नाही. घुसखोरी म्हणजे काय की लगेच तुम्ही एकदम मॉबनी आत घुसला. ह्याच्यात बॅकडोरनी म्हणजे मागच्या दारांनी काही हजारांमध्ये किंवा लाखांमध्ये मराठा लोक ज्यांना कुणबी सर्टिफिकेट प्राप्त होतील ह्या प्रोसेसच्या थ्रू, त्यांचा मग ओबीसी मध्ये समावेश होईल आणि मग त्यांना ओबीसीचे बेनिफिट्स मिळतील. बरं, आता आणखी एक गोष्ट महत्वाची, जो पडलेला प्रश्न म्हणजे तो कुणालाही खरं तर पडेल, मराठा समाज बांधव असतील, ओबीसी असतील की आपण सर्वसामान्य, की एकदा GR तर काढलाय, मात्र त्याला जर आव्हान दिलं कोर्टामध्ये तर मग ते प्रकरण सुरू असताना तो GR ग्राह्य धरला जातो का, किंवा तो लागू होतो का, की तो तोपर्यंत थांबवला जातो? नाही, आता बघा, एकदा कोर्टात कोण गेलं, GR जेव्हा ऑफिशियली प्रदर्शित होईल त्याच्या विरुद्ध कोर्टात कोणतरी जाऊ शकतं. मग सरकार, GR कोणी काढलाय? सरकारनी. सरकार त्या GRच्या बाजूनी तो कसा बरोबर आहे ती बाजू मांडेल. कोर्ट सुरुवातीला ऐकेल आणि 2 पर्याय आहेत कोर्टाकडे. एक तर ते नोटीस इश्यू करतील सरकारला, जी कोणी याचिका केली असतील त्यांच्या याचिकेवर नोटीस इश्यू होईल सरकारला, त्यांचं लेखी उत्तर मागितलं जाईल. आणि दुसरा पर्याय आहे, एक स्थगिती मिळू शकते GR वर. जर स्थगिती मिळवली कोर्टाकडून काही लोकांनी GR वर, तर मग सगळं प्रोसेस थांबतं. पण मला नाही वाटत की GR वर लगेचच कोर्ट काही स्थगिती देईल. फार तर फार ते सरकारला एक नोटीस इश्यू करतील. सरकारचं म्हणणं ते लेखी कोर्टाला ऐकायचं असेल, तेवढंच होऊ शकतं. जेव्हा हा GR प्रदर्शित होईल तेव्हापासून कोर्ट त्यांचं म्हणजे सरकार त्यांचं प्रोसेस चालू करेल. कोर्टात जर कोण गेलं तर, आता जातील काही लोक, त्यांना स्थगिती मिळवणं आवश्यक आहे. स्थगिती जर मिळाली तर सगळं प्रोसेस थांबेल. नुसती नोटीस इश्यू झाली सरकारला तर प्रोसेस चालू राहील, GR इम्प्लिमेंटेशन चालूच राहील. बरं, मग जर स्थगिती मिळाली आणि जरांगेंनी तर याच सगळ्या मुद्द्यावरती आपलं उपोषण सोडलेलं आहे, सरकार म्हणेल आम्ही GR तर काढलेला आहे, जर कोणी आव्हान दिलं आणि ते तिथं स्थगित झालं तर मग सरकार इथे हात वर करायला मोकळे, आम्ही तर GR काढलेला आहे मात्र आव्हान दिलेलं आहे. ओबीसी नेते आत्ताही तयार आहेत की आम्ही कोर्टामध्ये जाणार, कोर्टाचा दरवाजा ठोठावणार. तर या सगळ्यामध्ये नेमकं काय होणार, कोणाचा फायदा होणार आणि कोणाचं नुकसान होणार? बघा, जबाबदारी ही हा GR टिकवायची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी पण काल स्टेटमेंट दिली आहे, ही त्यांची आहे, सरकारची आहे. तर आता ते सरकारची जबाबदारी आहे तो कसा कोर्टात टिकवायचा. माझ्या मते की ह्याच्यात जरी कोण कोर्टात गेलं, जसं तुम्ही म्हणताय खूप लोक तयार आहेत, तर फार तर फार सरकारला नोटीस इश्यू होऊ शकते. स्थगिती एकदमच मिळवणं कोर्ट असं मला नाही वाटत काय करेल की लगेच ह्याच्यात स्थगिती मिळवेल. आणि काय कारणामुळे लोक ह्या GR विरुद्ध जाऊ शकतात, त्यांचं म्हणणं असू शकतं की हा अनकॉन्स्टिट्युशनल आहे, असंविधानिक आहे, डिस्क्रिमिनेटरी आहे, तो एका पर्टिक्युलर क्लास विरुद्ध डिस्क्रिमिनेशन करतो. तर त्यांच्याकडे पण काही पॉइंट आहेत कोर्टात मांडायला. कोर्ट कितपत त्यांना ऐकेल आणि स्थगिती देईल का नाही हे आता आपल्याला कोण कोर्टात गेल्या, आता GR प्रदर्शित होऊ दे ऑफिशियली, मग कोण कोर्टात जाईल, मग त्याच्यात सुनावणी होईल. 2 पर्याय, नोटीस किंवा स्टे, नोटीस आणि स्टे दोन्ही, किंवा मग डिसमिस तर नाही होणार मॅटर, त्याच्यात नोटीस इश्यू केली जाऊ शकते सरकारला, किंवा मग स्थगिती जर मिळाली तर विषय तिथे थांबतो, मग परत आंदोलन वाढू शकतं. तर मला ज्या अर्थी सरकारने GR काढलाय तर त्यांना कॉन्फिडन्स असेल की आम्ही हा कोर्टात टिकू. जसं ह्या सरकारनी म्हणजे मागच्या सरकारने, एकनाथ शिंदेनी, देवेंद्र फडणवीसांनी SCBC आरक्षण दिलं होतं. पहिल्या वेळेस देवेंद्र फडणवीसांनी दिलं, ते सुप्रीम कोर्टात टिकू नाही शकलं. आता SCBC 10% हे ऑलरेडी मराठा समाजाला आरक्षण चालू आहे आणि ते मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे प्रकरण, त्याच्यात काही लोक विरुद्ध गेले आहेत याच्या. पण तुर्तास तरी SCBC मार्फत 10% आरक्षण हे मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये महाराष्ट्रात मिळत आहे. तर आता जसं हा GR पण एखाद्या कोर्टात तर नक्की जाईल, पुढे कोर्ट काय करेल ते आपल्याला काही दिवसांनी समजेल. बिलकुल. सिद्धार्थ शिंदेजी, खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि ही माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल.